सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। तसा माझ्या पाठी अदृश्य हात आहे आणि त्या अदृश्यचा हाताचा फार मोठा इथे पराक्रम होणार आहे। सर सांगतो की एकता टिकून राहावी आपल्या देशाची आणि त्याची परत सुरुवात आपल्याच या विधानसभेतून व्हावी म्हणून मी या ठिकाणी सर मी उमेदवारी अर्ज माझा कायम ठेवलेला आहे। असं आहे की त्याच प्रश्नावरती नवाज खानींना गुंतवून ठेवायचं त्याच प्रश्नावरती जेणेकरून ते प्रचार जो आपला आहे त्याच्यामध्ये ते जाऊ शकणार नाही। कोणाला कोणी उभं केलंय आणि कोण कोणाचा खरा माणूस आहे हे येणाऱ्या 10 तारखेला मी पुराव्यानिशी तुमच्या समोर आणि संपूर्ण विधानसभेच्या आपल्या जनतेसमोर मांडणार आहे। आता कसं आहे विद्यमान आमदार यांनी यॉर्कर टाकावा, संदेश पारकर जी यांनी गुगली टाकावी। मी उभं राहणं तेवढं सोपं नव्हतं सर, कारण समोरची भलाढ्य ताकद आहे सगळ्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत असेल, गुंडागर्दीच्या बाबतीत असेल, धमकावण्याच्या बाबतीत असेल, सर्व बाबतीत असेल, अशा बलाढ्य मी कोणचं नाव घेत असेल। नमस्कार, सिंधुदुर्ग 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। मी दयानंद मंगले। आज आपण कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि देवगडचे रहिवासी नवाज खानी यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। नवाज खानी हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून एक अल्पसंख्याक गटातील अल्पसंख्याक घटक विशेषतः मुस्लिम समाजातील एक उमदा युवा नेतृत्व म्हणून आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांच्याशी आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुसंवाद साधणार आहोत। खानी साहेब, आपण या कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याकरता इच्छुक झालात आणि कणकवली विधानसभा मतदारसंघ हा नाही म्हटलं तरी अख्ख्या महाराष्ट्रात एक चर्चेचा आणि ज्या ठिकाणी विद्यमान आमदार नितेश राणे आणि त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात चुरशीची लढत होत असताना देखील आपण या कणकवली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपली उमेदवारी कायम ठेवली आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून आज आपण जनतेसमोर जात आहात। या निवडणुकीत आपण एक कोणता हेतू अथवा उद्दिष्ट ठेवून या कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली, याबद्दल आपण काय सांगाल? अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आता थोडं तुमच्या त्या वाक्याला साहेब मी करेक्शन करीन। आता तुम्ही म्हणालात की नुसतं अल्पसंख्याकाचा चेहरा किंवा उमदा नेतृत्व समोर येतोय, तर तसं थोडं मी तुम्हाला ते करेक्शन करीन की नुसतं आमच्या समाजाला नसून संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये जे सर्व धर्म समभाव जे जितकेही म्हणजे समाज इथे राहतात त्या सर्वांचा याच्यामध्ये मला मोठा पाठिंबा आहे आणि त्या सर्वांचा मी सर नेतृत्व करतोय। या कणकवली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार नितेशजी राणे यांचं मुस्लिमांविरोधी असलेलं वक्तव्य आणि त्याच्या अनुषंगाने जे काय पडसाद महाराष्ट्रात उमटले त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मुळात हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे मी निवडणुकीत येण्याचा आणि उतरण्याचा। तर गेल्या आता वर्षभरापासून जे काय सुरू आहे, जो काय कार्यक्रम विद्यमान आमदार नितेश राणे जी आहेत त्यांनी जो काय कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यालाच कुठेतरी विरोध करून आपला देश जो आहे तो संपूर्ण म्हणजे स्वातंत्र्य जो झाला तो सर्व धर्माच्या आमच्या बांधवांनी आपलं रक्त ह्या जमिनीवरती देऊन बलिदान देऊन सर्व धर्माच्या लोकांनी आपला जीव गमावून हा देश स्वतंत्र झालेला आहे। त्याच्यामुळे सर्वांचाच याच्यामध्ये मोठा वाटा आहे सर। आणि याच्यामध्ये कसं आहे की एकता याच विषयाला मी घेऊन सर तुम्हाला परत सांगतो की एकता टिकून राहावी आपल्या देशाची आणि त्याची परत सुरुवात आपल्याच या विधानसभेतून व्हावी म्हणून मी या ठिकाणी सर मी उमेदवारी अर्ज माझा कायम ठेवलेला आहे। जो निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण जे संपर्क दौरे किंवा गाव भेटी करता आहात त्या ठिकाणी मिळत असलेला मतदारांचा प्रतिसाद किंवा नागरिकांचा प्रतिसाद हा कशा पद्धतीचा आहे?
अतिशय छान. बघा सर, आता तसं बघायला गेलं तर राजकीय अनुभव मला फार कमी आहे. कारण मी पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला म्हणजे सडनली काही म्हणजे एक 6 महिन्यापूर्वीपासून माझा हा विषय विचाराधीन होता आणि हे सर्व बघता समोरचे उमेदवार, दोन्ही उमेदवार असतील, त्यांचे गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची टीम असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते असेल, हे सगळे सक्रिय आणि अलर्ट आहेत. आणि त्यातूनच मी अचानकपणे अशा पद्धती येणं आणि माझं काम चालू करणं हे मला फार चॅलेंजिंग आहे. पण तरीसुद्धा मी आशेवर जगणारा एक व्यक्ती आहे. कुठल्याही विषयामध्ये, अगदी व्यवसाय असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, हे आशेवर सगळं होत असतं आणि तुमची आशा सर फार मोठी असावी. तुम्ही कुठलंही एक व्हिजन घेतलात आणि त्या व्हिजनामध्ये तुम्हाला जर सक्सेस हवं असेल तर तुमची आशा म्हणजे तुमचे विचार हे फार महत्त्वाचे असतात. ती विचारच तुम्हाला सर ताकद देत असते. आणि परत मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो सर, की मी ज्यावेळी फॉर्म भरला आणि त्यानंतर कायम ठेवला आणि गावागावामध्ये प्रचार आणि प्रसार करतोय, तर त्या ठिकाणचे युवा नेतृत्व असेल, युवक असतील, त्या ठिकाणी आमचे समाज बांधव असतील, आमचे बांधव असतील किंवा विविध समाजातील आमचे मराठी बांधव असतील, ह्या किंवा आमचे दलित समाजातील आमचे बंधू असतील, ह्या सर्वांचा भरभरून मला पाठिंबा मिळत आहे. आणि अक्षरशः ते सगळेजण माझे वाट बघत तिथे असतात. त्याच्यामुळे ते वाट बघतात, मी वेळेत तिथे पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांची दिलगिरी सुद्धा तुमच्या माध्यमातून मी व्यक्त करीन सर. की तुम्ही निश्चितपणे या कणकवली विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत ज्या समाजापर्यंत म्हणा किंवा ज्या घटकांपर्यंत पोहोचलात, त्या घटकांकडून कशा पद्धतीच्या अपेक्षा या तुमच्या समोर मांडण्यात आल्या, काय सांगाल? सर, आता बघायला गेलं तर त्या ठिकाणी बऱ्याच समस्या आहेत. समस्या त्या म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते तसे सगळेच समस्या लगातार सुटण्यातले नाही आहेत. पण प्रयत्न करून एक समस्या असतील. जसे आता महत्त्वाच्या समस्या काय आहेत, की युवक आहेत. बऱ्याच प्रमाणातील आपल्या ह्या भागातून युवक बेरोजगारी आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी फार मोठं विजन आपण घेतलं पाहिजे. मग त्या बाबतीत मी आमच्या म्हणजे अगदी बाहेरच्या देशातून, म्हणजे जपान असेल, तिथे जर्मनी असेल, ह्या ठिकाणी माझे काही व्यावसायिक मित्र आहेत. तर त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी या विधानसभेतील तरुणांसाठी व कशा पद्धतीत आपल्याला त्यांना हाताला काम देता येईल, त्यांचा रोजगार असेल किंवा त्यांचं घर कसं चालेल, त्यांचं हाताला काम कसं मिळेल, त्यांच्या घरात 2 पैसे कसे मिळतील, जेणेकरून त्यांचं उदरनिर्वाह अगदी व्यवस्थितपणे निघेल, तर त्याची माझी ब्लू प्रिंट सर रेडी आहे. आणि ती येणाऱ्या काही दिवसात मी तुमच्यासमोर सर मांडेन. कारण काय की आता मांडली असती, पण माझ्याकडे फार वेळ सर कमी आहे. एकंदरीत पाहता कणकवली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितेशजी राणे यांचा सततचा जनसंपर्क, त्याचप्रमाणे संदेश पारकर यांच्यासारखं एक युवा नेतृत्व जेही जनसंपर्कात आहे, त्यांच्यासमोर हे जे काही तगडं आव्हान तुम्ही उभे केलं, एक वेगळं युवा नेतृत्व आणि अचानकपणे विधानसभेत एक त्या पद्धतीनं नेतृत्व मिळावं, यासाठी तुमचा जो काही प्रयत्न चालू आहे, त्या प्रयत्नांच्या अनुषंगानं यापुढील काळात देखील आपलं विशेष प्रयोजन काय असेल? बघा सर, नक्कीच विद्यमान आमदार नितेश राणे हे गेली 10 वर्ष प्रतिनिधित्व करत आहेत या विधानसभेचं. त्याच्यामुळे त्यांची सगळीकडे बांधणी आहे, त्याला नाकारता येणार नाही. पण कुठेतरी मला त्यांच्या वैयक्तिक त्यांनी माझं कुठलं नुकसान केलेलं नाही आणि म्हणजे त्यांच्या विचारधीन सुद्धा ते नसेल. पण मला त्यांचा त्यांचा वैचारिक विचार आणि त्यांनी जो चालू केलेला इथे एखादा समाजाबाबतीत किंवा तेढ निर्माण करण्याचा जो काय त्यांनी कार्यक्रम केलेला आहे, त्याला माझा विरोध आहे. बाकी त्यांचं आणि माझं वैयक्तिक असं कुठल्याही विषयामध्ये विरोध नाही. त्याचप्रमाणे आता तुम्ही संदेश पारकरांचं नाव घेतलात. व्यक्ती ओके, त्याच्याबद्दल सुद्धा मला काय म्हणायचं नाही. पण हे होत असताना तुम्ही पाठीमागे जर गेलात तर कुठेतरी शंका येते. उद्या कशावरनं निवडून आल्यानंतर BJPत जाणार नाही,
मग आमचा समाज असेल किंवा अजून कुठलाही वर्ग असेल, त्यांना मतदान केल्यानंतर ते कशावरून ते बीजेपीत जाणार नाही आणि आमची फसवणूक करणार नाही, म्हणजे ही शंका कायम आहे माझी. त्याच्यामुळे मी तुम्हाला कायम म्हणत आलोय की संदेश पारकरजींना वोट म्हणजे बीजेपीला वोट, संदेश पारकरजींना वोट म्हणजे बीजेपीना वोट. परवा मी प्रेसमध्ये सुद्धा बोललो की आतून पक्षप्रमुख त्यांचे उद्धवजी ठाकरे साहेब, अमित शाह साहेब यांची बोलणी चालू आहे. जे काही ज्या दिवशी निकाल लागेल त्या निकालाच्या अनुषंगाने सरकार स्थापन करण्याची वेळ येईल, त्यावेळी कुठेतरी एकत्र येण्यासंदर्भात त्यांचे विचार चालू आहेत, बोलणी चालू आहे. मग असं झालं तर मग आज आपण म्हणतो की अमुक वर्गाची मतं तुम्ही घ्या, म्हणजे त्यांच्या बाजूने आहेत, संदेश पारकरजींच्या बाजूने आहेत, मग ती आमची सर फसवणूक होणार नाही का? म्हणजे हा कुठेतरी सर्व समाजातील लोकांनी, खास करून आमच्या सुद्धा लोकांनी हा विचार करावा आणि मतदान करताना योग्य पद्धतीत मतदान करून म्हणजे आपला मतदानाचा हक्क अगदी म्हणजे एकतेसाठी वापरावा सर. देशाच्या म्हणजे अखंडता राहावी यासाठी त्याचा आपण म्हणजे पूर्ण आपला हक्क बजावावा सर. आपण राणे कुटुंबियांचे किंवा नितीश राणे यांचे कार्यकर्ते असे एक आपली ओळख आहे आणि ही ओळख असताना देखील आपण या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवारी उभी केली, म्हणजे त्यांचाच कार्यकर्ता त्यांनीच उभे केलं असं एक जो बाहेर प्रचार चालतो, याबद्दल आपण काय सांगाल? बघा सर, तुम्हाला आता मी परत आता त्याच विषयावरती परत आपण आलात तर काय होईल की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला समोरच्यांचा एक हेतू असा आहे की त्याच प्रश्नावरती नवाज खानींना गुंतवून ठेवायचा, त्याच प्रश्नावरती, जेणेकरून ते प्रचार जो आपला आहे त्याच्यामध्ये ते जाऊ शकणार नाही आणि ते इथे अडकून राहतील. सर मी खरोखर विनंती करतो की हा प्रश्न आता संपलेला आहे. मी मागच्या 2 दिवसापूर्वी प्रेस घेऊन तो विषय संपवलेला आहे आणि त्याच्यावरती मला आता कुठलं भाष्य करावं असं मला वाटत नाही. आणखीन एक सर तुम्हाला सांगतो की मी एकेकाळी होतो निलेश राणे साहेबांचा मी कार्यकर्ता होतो, पण आज रोजी नाही आहे सर. राहिला प्रश्न नितेश राणेंचा, त्यांचाही माझा कुठला संबंध नाही. आज तुमच्या माध्यमातून आणखीन एकदा मी सांगतो सर. त्याच्यामुळे हा प्रश्न इथे थांबेल आणि त्याला पूर्ण विराम मिळेल अशी मी आशा बाळगतो सर. नवाजभाई, आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून आज मितीपर्यंत संपूर्णपणे कणकवली विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलात आणि हा मतदारसंघात ज्यावेळी आपण संपर्क साधला त्यावेळी ग्रामीण भागातून जनतेच्या काही समस्या आपल्यासमोर मांडल्या गेल्या असतील, त्या कोणत्या पद्धतीच्या समस्या होत्या, आपण काय सांगाल? हे बघा सर, समस्या हे कधी न संपणारे समस्या असतात, म्हणजे हे चालूच असतात. समस्या कधीही संपत नसतात. तुमचं घर आहे, घराचं काम तुम्ही चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्ही सुरुवात केल्यानंतर कधीच कुठलं काम संपत नाही, काही ना काही चालूच असतं. त्याच्यामुळे मला विकासावरती तसं जास्त म्हणजे यायचं आहे. कधी यायचं आहे? तुम्ही मला संधी दिल्यानंतर, त्यानंतर येईन मी. पण या ठिकाणी विकास करत असताना सुरुवातीला एकता राहणे फार गरजेचं आहे. तुमच्याकडे अगर एकता नसेल मग तुम्ही विकास कसला करणार? विकास करून तुमचा फायदा काय होणार? त्याच्यामुळे प्रामुख्याने जे विकासाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आरोग्य असेल किंवा तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याच्यामध्ये म्हणजे की कॅन्सरसारखे फार मोठा आता आजार चालू आहे. म्हणजे प्रत्येक 100च्या पाठी 20 लोक कॅन्सरचे निदान म्हणजे कॅन्सरने ग्रस्त आहेत. हे असं होत असताना ते आपण करू, त्याच्यामध्ये आपली ब्लूप्रिंट रेडी आहे, ॲक्शन प्लॅन आमचा रेडी आहे. पण त्याच्या पूर्वी सुद्धा ही एकता राहणं फार गरजेचं आहे. त्या एकतासाठीच सर मी मगाशी तुम्हाला म्हटल्यासारखं मी पुढे येऊन हा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखीन एकदा तुमच्या माध्यमातून सर मी तुम्हाला सांगतो, मी उभं राहणं तेवढं सोपं नव्हतं सर, कारण समोरची भलाढ्य ताकद आहे सगळ्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत असेल, गुंडागर्दीच्या बाबतीत असेल, धमकावण्याच्या बाबतीत असेल, सर्व बाबतीत असेल. अशा बलाढ्य
मी कोणचं नाव घेत असेल तुम्हाला लक्षात येत असेल सर. तर अशा बलाढ्य ताकदीच्या समोर मी एक सर्वसामान्य युवा असा समोर येऊन उभं राहणं तेवढं सोपं नसेल सर. तरी सुद्धा माझ्या पाठी जी माझी ताकद आहे, माझी इच्छाशक्ती आहे आणि वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारंवार एक आपण म्हणतो कुठलाही राजकीय बॉम्बस्फोट झाला किंवा राजकीय एखादी कार्य घडलं किंवा राजकीय एकदा विशेष असं काहीतरी वेगळं घडलं तर त्याच्यामध्ये अदृश्य हात असतो सर. तसा माझ्या पाठी अदृश्य हात आहे आणि त्या अदृश्यचा हाताचा फार मोठा इथे पराक्रम होणार आहे सर. नवाज भाई, आपण प्रचार यंत्रणा आपली चालू आहे आणि या प्रचार यंत्रणेत आपण यापुढील काळात कशा पद्धतीनं ती राबविणार आणि आपल्या या निवडणुकीतील जी काय आपल्याला निशाणी मिळाली आहे त्या निशाणीचा प्रचार आपण कशा पद्धतीने करणार आहे? हे बघा सर, आता कसं आहे, विद्यमान आमदार यांनी यॉर्कर टाकावा, संदेश पारकर जी यांनी गुगली टाकावी. मी सचिन तेंडुलकर यांच्या कार्यासारखं आणि क्रिकेटच्या त्यांच्या बॅटिंगसारखी षटकार विजयी षटकार मीच मारणार आहे आणि त्या दिवशी हा निकाल तुम्ही बघा त्या विजयी षटकारनेच लागणार आहे सर. आणि त्याची मला निशाणी जी आहे ते मी काल सांगितल्याप्रमाणे युवकांच्या मनामनातील सर्व म्हणजे किती वय असून दे कोणाचंही त्या वयाला म्हणजे फरक न पडणारं जे चिन्ह आहे बॅट, त्या बॅटची निशाणी सर मला मिळालेली आहे. म्हणजे इतकं सौभाग्य मला लाभलेलं आहे आणि या बॅटीच्या म्हणजे जोरावरती माझी आणखीन ताकद सर वाढलेली आहे. प्रचाराचं एक वेगळ्या पद्धतीनं रान उठवलं आहे किंवा आपलं गाववार भेट किंवा जे दौरे करतात त्या प्रचाराच्या अनुषंगानं यापुढील काळात आपण काही वेगळ्या पद्धतीचे मुद्दे जनतेसमोर या किंवा मतदारांसमोर मांडणार आहात काय? बघा सर, अजून 10-15 दिवस आहेत प्रचाराला आणि काल मी बोलल्याप्रमाणे जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालला होता विरोधकांचा, म्हणजे कोणाला तरी कोणी उभं केलंय अशी फार मोठी चर्चा जी चालली होती, त्याला कुठेतरी पूर्णविराम आणि हेच मला लक्षात आणून द्यायचं आहे की कोणाला कोणी उभं केलंय आणि कोण कोणाचा खरा माणूस आहे हे येणाऱ्या 10 तारखेला मी पुराव्यानिशी तुमच्यासमोर आणि संपूर्ण विधानसभेच्या आपल्या जनतेसमोर मांडणार आहे आणि त्यावेळी लक्षात येईल की खरं काय आणि खोटं काय. जर आपण या निवडणुकीत यशस्वी झालात किंवा विजयसिंहने आपल्या गळ्यात माळ घातली तर आपला पुढचा विजन काय असेल या बाबतीत आपण काय सांगाल? बघा सर, खरं तर आता कसं आहे की मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी प्रचाराच्या निमित्तानं मी गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये मंदिरामध्ये बौद्ध विहारामध्ये आमच्या मस्जिदमध्ये सर्व ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी युवा वर्ग असेल किंवा आमचा बुजुर्ग वर्ग असेल, आमचे वयस्कर मंडळ असतील, सगळे भरभरून मला साथ देत आहेत की नवाजभाई या ठिकाणी खरोखरच आपल्याला लाडका आमदार आता नको आहे किंवा सेटलमेंट आमदार आम्हाला नको आहे की मनामनातला आमदार पाहिजे आहे. आणि माझं काम काय आहे सर, त्या लोकांना यापूर्वी मी काम केलेलं आहे ते त्यांच्या ज्ञानी आहे सर्वांच्या. माझी ओळख आहे तिन्ही तालुक्यामध्ये, माझी ओळख यापूर्वीसुद्धा अगदी व्यवसायानिमित्तसुद्धा आहे आणि समाजकार्याच्या माध्यमातून सुद्धा आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे 100% तर मी म्हणता येणार नाही, पण जवळजवळ 75-80% मला इथली सगळी जनता अगदी व्यवस्थित माझं ॲनालिसिस त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे मला पूर्ण आशा आहे, आशेचा किरण फार मोठा आहे. जशी माझी म्हणजे आता तुम्हाला सांगतो की नेरेटिव्ह काय होता की नितेश राणेंनी नवाजला उभं केलेलं आहे संदेश पारकरांची वोट बँक खाण्यासाठी. हा नेरेटिव्ह कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तुम्हाला आणखीन एकदा सर सांगेन, प्रत्येक वेळी असं होत नाही. काय होतंय की वादळ किंवा सुनामी सांगून येत नाही
आता येईल का? आता वादळ येणार आहे तर तुम्हाला किंवा मला सांगून येणार? सर नाही येणार. त्याचप्रमाणे कुठेतरी असं झालेलं आहे. माझी भूमिका हे सुनामीसारखी झालेली आहे किंवा वादळासारखी झालेली आहे आणि याचा निर्णय सुद्धा जशी माझी एंट्री झाली तसाच निकाल सुद्धा तशाच पद्धतीत लागण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणात असल्याची म्हणजे कट्ट्यावरती याची चर्चा आहे. त्याच्यामुळे ह्याच आशेच्या किरणावरती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या ताकदीवरती मी निवडणूक 100% जिंकणार ह्याची मला सर पूर्ण खात्री आहे. किंवा आपलं सामाजिक कार्य असो, या माध्यमातून संपूर्ण कणकवली मतदारसंघात असलेला आपला संपर्क आणि यापूर्वीची असलेली एक वेगळी ओळख या कणकवली विधानसभा मतदारसंघात एक वेगळं चित्र निश्चितपणे निर्माण करतील. ज्या ज्या ठिकाणी प्रचार यंत्रणा आपण राबवली किंवा ज्या ज्या ठिकाणी जात आहोत त्या त्या ठिकाणातला युवा वर्ग असो, बुजुर्ग असो, महिला वर्ग असो, सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा निश्चितपणे आपल्याला यशाकडे नेईल आणि विजयश्री ही आपल्या गळ्यात माळ घालेल आणि निश्चितपणे आपला विजय हा 100% पक्का आहे. 80% अगदी आत्मविश्वास आणि त्याहीपेक्षा आशेवर जगणारी एक व्यक्ती या नात्यानं आपण आशेवर जगत असतो आणि आशेवर जगत असताना निश्चितपणे या कणकवली विधानसभा मतदारसंघातून आपण यशस्वी होऊ असा आत्मविश्वास या ठिकाणी अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी सिंधुदुर्ग 24 तासशी बोलताना व्यक्त केला आहे. धन्यवाद खाणी साहेब, आपण या ठिकाणी आम्हाला अधिकाधिक वेळ दिलात. आम्ही मांडलेल्या प्रश्नांना अगदी योग्य पद्धतीनं उत्तर दिलात आणि सहकार्य केलात त्याबद्दल आम्ही आपले आभार. नमस्कार. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.